नाव घ्यायची का? नाही नाही, राजकारण चांगलं समाजकारण आहे, त्या पद्धतीने केलं पाहिजे। आणि ज्याच्याकडे राजकारण आहे ना त्याला धर्मकारण पण चांगलं करता येतं, लक्षात घ्या, धर्मकारण चांगलं करता येतं। आणि म्हणून तुम्ही धर्मासाठी महाराजांनी राजकारण उभं केलं आणि मग उभा राहिला इतिहास। एक एक माणूस या मातीतला, तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, यसाची कंक, बहिरजी नाईक, हंबीराव मोहिते, अनेक माणसं उभी राहिली आणि लढत राहिली या इतिहासासाठी, या महाराष्ट्रासाठी। सह्याद्री हलका झाला होता, भगव्याचा रंग झुकत चाललेला, कधी भगवा अंडूक दिसायला लागला आणि मग महासाहेब जिजाऊ सांगतात, राजा अरे उठा, तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय। रयत हवालदिल झाली, आया बहिणींचे डोळे भरून आले, इज्जत तुटली गेली, मंदिरं पाडली गेली, देव उद्ध्वस्त झाले। आणि मग युगायुगातून एका युग प्रवर्तकाची गरज होती। कधी युग प्रवर्तकून एक युग प्रवर्तक प्रत्येक वेळेस युगात आला। एक पहिला युग प्रवर्तक आमच्या सगळ्यांचं दैवत म्हणजे प्रभू रामचंद्र या मातीत आले आणि खऱ्या अर्थानं रावण मारला। तो पहिला युग प्रवर्तक म्हणजे प्रभू राम।